नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऑनियन कांदा मार्केट म्हणजे कांदा मार्केटमध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळत आहेत. काही बाजार समितीमध्ये आपल्याला जास्त भाव दाखवत आहे आणि काही ठिकाणी एकदमच कमी दाखवत आहे. तर काही ठिकाणी लासलगाव स्टेशन किंवा काही ठिकाणी असं मार्केट आता बंद पाडण्याचं आता ठरवलं आहे. पण या ठिकाणी आपण मार्केटमध्ये सध्याला किती दर मिळतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. यामध्ये कुठे कुठे किती दर मिळतात आपण पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण बघितलं असेल की कांदा बाजारामध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळते. पण पिंपळगाव बसवंत या कांद्याला आपण बघितलं आहे की 2425 रुपये उंचांकन आपल्याला दर पाहायला मिळतोय. पण कांदा बाजार समितीत मोठी चढ उतार पाहून आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या जे आपल्याला कांद्याचा बाजारभाव एक चढ उतार पाहायला मिळाले आहे. पण कांद्याच्या दरामध्ये समाधानकारक दर या शेतकऱ्यांना मिळत नसून आता काही ठिकाणी मोठी आवक या दरात आपल्याला दबाव दिसून येतोय. पण उन्हाळी कांद्याला बाजारात आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. त्या ठिकाणी आपण कळवण या ठिकाणी बघितलं असेल. कळवण आणि लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 1952 रुपये, तर सरासरी आपले सर्वसाधारण बघितलंय 1000 रुपये आपल्याला दर पाहायला मिळाला आहे. पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 15,900 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळाली आहे. पण यामध्ये लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वसाधारण बघितलं तर 1300 रुपये किंवा 1350 रुपये हा नोंदवला आहे. त्यामध्ये कमाल दर आपल्याला बघितला आहे 1500 रुपये. लासलगाव या ठिकाणी कांद्याला आता खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण व्यापाऱ्यांनी कांदा हा योग्य पद्धतीनं खरेदी करणं हे पण महत्त्वाचं आहे. मुंबई आणि नागपूर या बाजार समितीमध्ये आपण बघितलं असेल, या ठिकाणी आपल्याला 17,446 इतका आपल्याला क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे. पण कांद्याला बघितलं असेल आपण 600 ते 1800 रुपये या दरात आपल्याला सर्वसाधारण पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी सर्वसाधारण कांदा बघितलं असेल 1200 रुपये आपल्याला पाहायला मिळतोय. पण नागपूर बाजार समितीमध्ये लाल आणि पांढरा कांद्याला समान स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. म्हणून दोन्ही प्रकारचे कांदे आता सर्वसाधारण बघितलं असेल 1400 रुपये नोंदवण्यात आलेला आहे. त्यात गुणवत्ता आपल्याला बाजारात आपल्याला फरक दिसून आलेला आहे. थोडक्यात आपण पुणे विभागामध्ये बाजार समितीमध्ये बघूया. त्या सर्वसाधारण कांद्याला म्हणजे लोकल कांद्यासाठी आपल्याला 900 रुपये दर राहिला आहे. आणि पुणे आणि खडकी, पिंपरी, पुणे आणि मोशी या बाजार समितीमध्ये कांद्याला आपण बघितलं असेल आपल्याला 650 ते 1200 या दरम्यान आपल्याला कांदा पाहायला मिळालेला आहे. बारामतीमध्ये बघितलं असेल की आपण जवळचे बाजार समिती आपण या कांद्याला सर्वसाधारण बघितलं आहे की 800 रुपये हा नोंदवला गेलेला आहे. त्या ठिकाणी येवला असेल, मालेगाव असेल बाजार समितीमध्ये कमी दर. पण या ठिकाणी आपण बघितलं असेल की मालेगाव बाजार समितीमध्ये मोठ्या आवकीमुळे कांद्याला आता दरामध्ये दबाव दिसून येत आहे. त्या ठिकाणी कांद्याचा दर बघितला असेल आपण 125 ते 200 या ठिकाणी बघितलं असेल. या ठिकाणी एवढा कमी दरात शेतकरी एकदम नाराजगी दिसून आलेले आहे आणि अक्षरशः त्या ठिकाणी आंदोलन करून हे मार्केट बंद पाडण्यात आलेले आहे. तर त्या ठिकाणी आपण बघितलं असेल आता कोल्हापूर या क्विंटलमध्ये आपण बघूयात की क्विंटलची आवक आहे 5120 क्विंटलची. त्या ठिकाणी सर्वसाधारण दर बघितला आहे की 500 ते 1100 रुपये या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळाला आहे. अकोलामध्ये आपण बघितलं 340 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी 300, 1200 आणि 1800 असा दर आपल्याला पाहायला मिळतोय. 1200 क्विंटलमध्ये बघितलं 320 क्विंटलची आवक आहे. त्या ठिकाणी 100 ते 950पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं आहे आवक आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळालं आहे. त्या ठिकाणी 2590 क्विंटलची आवक पाहायला मिळाली आहे. त्या ठिकाणी आपण दर पाहिले असेल की 300, 1100 आणि 700 रुपये आपल्याला दर पाहायला मिळतो आहे.
चंद्रपूर गचवडमध्ये बघितलं आहे त्या ठिकाणी आपल्याला 520 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी दर पाहायला गेलं आहे तर त्या ठिकाणी आपण 1500, 1700 आणि 1600 या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात. त्या ठिकाणी आपण मुंबईमध्ये बघितलं असेल त्या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त आवक पाहायला मिळते. 11,974 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्यामध्ये आपण बघितलं असेल सामान्यमध्ये बघितलं असेल 700, कमीत कमी दर हा 700 रुपये आहे आणि जास्तीत जास्त दर हा 1900 आहे आणि सर्वसाधारण बघितलं आहे 1,250 रुपये आपल्याला दर पाहायला मिळतो आहे. खेड चाकणमध्ये आपण बघितलं असेल त्या ठिकाणी आपल्याला 1850 रुपये क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी कमीत कमी दर आहे 800 आणि जास्तीत जास्त दर आहे 1300 आणि सर्वसाधारण पाहायला गेले तर आपल्याला 1000 रुपये दर पाहायला मिळत आहे. सातारामध्ये आवक पाहायला गेले तर त्या ठिकाणी आपल्याला 140 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी बघितलं असेल कमीत कमी दर आपल्याला 700 रुपये आणि जास्तीत जास्त दर म्हणजे 1300 रुपये आणि सर्वसाधारण म्हणजे 1000 रुपये पाहायला मिळतोय. अकलूज लाल क्विंटलसाठी आपण बघितलं असेल 338 क्विंटलची आपल्याला आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत जास्त दर आपल्याला 1,516 रुपये आणि जास्त सर्वसाधारण बघितलं आहे 850 रुपये आपल्याला पाहायला मिळतो आहे. सोलापूर लाल कांद्यासाठी आपण या ठिकाणी आपल्याला 15,800 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी कमीत कमी दर 100 रुपये आणि जास्तीत जास्त दर 3,000 रुपये आणि सर्वसाधारण पाहिले तर आपल्याला 1,200 रुपये पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणी धुळे आणि लाल क्विंटलसाठी बघितलं असेल 600 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी 500 ते 1100 जास्तीत जास्त दर 1100 आणि सर्वसाधारण पाहिलं तर 900 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जळगाव लाल कांद्यासाठी बघितलं असेल 621 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दर 300 ते 400 रुपये आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की आपल्याला जास्तीत जास्त दर 1100 रुपये आणि सर्वसाधारण बघितलं तर आपल्याला 625 रुपये दर पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी पुणे आणि पिंपरी यामध्ये आपल्याला क्विंटलची दर आपल्याला जास्त पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपल्याला 6,100 असे क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी जास्तीत जास्त दर म्हणजे 1100 रुपये, कमीत कमी दर म्हणजे 1200 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल वडगाव पेठ लोकल क्विंटलसाठी बघितलं असेल 200 क्विंटलची आवक 260 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल कमीत कमी दर 900 रुपये आणि जास्तीत जास्त दर आपल्याला 1300 रुपये पाहायला मिळतो. त्या ठिकाणी सर्वसाधारण बघितलं तर आपल्याला 1100 रुपये दर पाहायला मिळत आहेत. वडूज लोकल क्विंटलमध्ये आपल्याला 55 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी कमीत कमी दर 200 रुपये आहे, जास्तीत जास्त 1800 रुपये आणि सर्वसाधारण 800 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगलवेढा लोकल क्विंटलसाठी आपल्याला बघितलं असेल आपल्याला 60 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की आपण 1350 जास्तीत जास्त दर पाहायला मिळतो आहे. कमीत कमी आणि सर्वसाधारण बघितलं 1000 रुपये आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आपण येवलामध्ये आपल्याला 4000 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी आपण कमीत कमी दर बघितला आहे 200 रुपये आणि जास्तीत जास्त बघितला आहे 1520 रुपये. त्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण बघितलं आहे तर 900 रुपये. आता लासर आणि निफाड यामध्ये आपण बघूयात. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल 3,550 आपल्याला क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण कमीत कमी दर बघितला आहे 600 आणि जास्तीत जास्त बघितला आहे 1,500. त्या ठिकाणी सर्वसाधारण बघितला 1,325. लासर विंचूरमध्ये बघितलं आपण की आपल्याला 4,500 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी कमीत कमी दर 500 रुपये आणि जास्तीत जास्त दर 1800 रुपये. सर्वसाधारण बघितले तर 1200 आणि 1250 आपल्याला या दरम्यान पाहायला मिळत आहेत. पैठण उन्हाळी कांद्यासाठी आपण बघितलं 1,500 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपल्याला सर्वात कमी दर म्हणजे 150 रुपये आणि जास्तीत जास्त दर म्हणजे आपल्याला 1300 रुपये आणि त्यानंतर आपण बघितलं असेल सर्वसाधारण आपल्याला 850 रुपये पाहायला मिळत आहेत.
या ठिकाणी आपण बघितलं असेल आता पिंपळगाव बसवंत या उन्हाळी कांद्यासाठी 30,800 क्विंटलचे आपल्याला आवक पाहायला मिळत आहे. पण त्या ठिकाणी आपण काय सर्वात कमी दर पाहिला तर 3,050 रुपये दर पाहायला मिळतो आहे. जास्तीत जास्त दर बघितला आहे तर 2,300 पाहायला मिळतो आहे आणि कमीत कमी दर सर्वसाधारण दर बघितला आहे ते आपल्याला 1,500पर्यंत पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल उंबरनेमध्ये बघितलं आहे 14,600ची आपल्याला आवक पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही दर बघितला असेल कमीत कमी दर 500 रुपये आणि आपल्याला जास्तीत जास्त दर आपल्याला 1,700 पाहायला मिळतो आहे. पण सर्वसाधारण बघितलं त्या ठिकाणी 1,100 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता हे एक महत्त्वाच्या बाजार समिती होत्या. त्या बाजार समितीमध्ये पिंपळगाव बसवंतमध्ये बघितलं आहे आपण 2,300 रुपये, कळवणमध्ये बघितलं 1,851, लासरगाव विंचूरमध्ये बघितलं आहे 1,200 रुपये, सर्वसाधारण मुंबई मार्केटमध्ये बघितलं आहे 1,100 रुपये, नागपूरमध्ये सर्वसाधारण बघितलं आहे 1,300 रुपये. तर यामध्ये आपण बघितलं असेल कांद्याचा बाजारभावात विचार करता महाराष्ट्रातील बाजार समितीचे आपल्याला एक मिश्रण दिसून आलेले आहे. काही ठिकाणी चांगला दर मिळतो आहे, काही ठिकाणी आपल्याला आवक जास्त असल्यामुळे दर पाहायला मिळतात. पण कांद्याच्या बाबतीत थोडा वांधे झाले वाटते. पण यामध्ये आपल्याला कांद्याचा निर्यात कधी होईल किंवा कांद्याला दर किती वाढतील या आपण एक संदर्भात बघणार आहोत. त्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती बघणार आहोत. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. आपल्या बाजार समितीमधले दर पाहिजे असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.